बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो सध्या रोहितला, ज्यानं गेल्या मॅच मध्ये सामन्याला कलाटणी देणारे षटक हाताळले. धावसंख्या अवघ्या 7 खर्च केला होता आणि बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले होते आणि तिथूनच खऱ्या अर्थानं टीम साई श्रद्धा गुरवली देखील कमबॅक करत होती. रोहितचा पहिलाच बॉल अडवा बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत राहतील, बनतील दर्शक आणि बॉल निघून जाईल मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतो. वैयक्तिक जर विचार केला तर 9 चेंडू मध्ये अजिंक्य 34 या धावसंख्येवरती फलंदाजी करतो आहे. सध्याला आपण पाहिलं तर जॉर्डन जाधव बॅटिंग एरिया यावेळेस देखील लॉफ केलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतो आणखीन एक लॉंग ऑफच्या बाहेर दमदार षटकार. पुन्हा एकदा आणखीन एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. लॉंग ऑनचा बाहेर सिक्सर. आणि वैयक्तिक 52 या आकड्यावरती करतो. एकदा अजिंक्य बॅट वर करायचे आणि नक्कीच अर्धशतक पूर्ण झालंय. काय बॅटिंग केली अजिंक्यनं. पूर्वार्धाचा खेळ आणि धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजिंक्यनं जणू काही आता मात्र आपल्या संघाला